नमस्ते ताई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव लक्ष्मीबाई सातपुते. मी द्वारकामाई केअर सेंटर मधून आलेली आहे. माझं वृद्धाश्रम आहे. हो, ऐकून आहे. ऐकूया. तुमचे जे दोन मुलं आहेत, संदीप दादा आणि संतोष दादा, दोघं अक्षरशः श्रावण बाळ आहेत आणि दोघे हिरे आहेत. दोघंही खूप मायाळू आहेत आणि दोघांनाही खूप म्हणजे आणि सहानुभूती ते वाटते. दोघं माझ्या वृद्धाश्रमाला मनापासून मदत करत आहे. सरळ हाताने मला त्यांची मदत आहे. संतोष हा माझा शेतकरी आहे मुलगा, त्यामुळे त्याला शेतात पिकवतं, त्याचं कुठेतरी थोडाफार विनियोग व्हावा हे त्याला वाटतं. अच्छा, त्यामुळे तुमचे शेतातले तांदूळ आमच्या हो. आश्रमात येतात, कपडे घेतात ते लोक. आमच्या आजी आजोबांना दिवाळीला खूप फराळ वगैरे आणून दिलेला हो. आहे आणि प्रत्येक गोष्टीला सरळ हाताने मदत असते. अन्न आणि धान्य, कपडा संदीप लत्ता. तर काय विचारूच नका. संदीपला तर समाजात फिरत असताना बऱ्याच गोष्टींची जाणीव झालेली आहे. खूप जाणीव आहे, खूप जाणीव आहे. अक्षरशः ते दोघं श्रावण बाळ आहेत. दोन रत्न आहेत तुमच्या हो, घरात. आहेत. दोन रत्न आहेत आहे आणि त्यांना थोडीफार परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. खूप समाजासाठी चांगली काहीतरी बुद्धी करावं. दिलेली आहे, खूप चांगली. त्या दोघांना कळलंय की समाजासाठी आपण काहीतरी हो. करायला पाहिजे. त्यांच्या वडील आहेत, वृद्ध आजी आहे, त्यांना आपल्या घरापासून वाटतं की दुसऱ्यांना सुद्धा थोडंफार मदत करावी. बरोबर आहे, बरोबर आहे. ते मला दोघेही सगळ्या हाताने मदत करतात आणि तुमच्यासारखं मातृत्व लाभलंय त्यांना. तर मी खूप आभारी आहे की तुम्ही नाव सांगा, काम सांगा. माझं नाव लक्ष्मीबाई किसन सातपुते. मी राहणारी अकोले गावची, तालुका मुळशी, जिल्हा पुणे आणि पौड या ठिकाणी जवळच्या शहराच्या ठिकाणी राहते. तालुक्याचं जवळ ठिकाण असल्यामुळे पौडमध्ये जाणं येणं असायचं. त्यामुळं मला एक साक्षरतेच्या निमित्ताने संधी मिळाली की लोकांना साक्षर करण्यासाठी. त्यावेळेस एवढ्या चांगल्या सगळ्या 10-15 लोकांना एकत्र करून असं ग्रामीण भागातल्या महिलांना मी आज सही तरी आली पाहिजे असं म्हणून शिकवायचं. तर संध्याकाळी असे नियम ठरले होते म्हणून आम्ही गावोगावी जायचो. काही ठिकाणी गावातले लोकांना हे करायचं, त्याच्यावर सुपरविजन करण्यासाठी जायचो की किती लोकांना यांनी साक्षर केले. असं करत असताना त्रिसूत्री समिती होती, उपजिल्हाधिकारी, प्रांत आणि पुणे ग्रामीणचे SPSC तिघांची त्रिसूत्री समिती होती. ते करत असताना त्यांनी तालुक्यामध्ये फिरून दौरे केले आणि त्याच्यातून मग माझी थोडीशी लोकांच्या ओळख झाली. मी लोकांच्यात जायला यायला लागल्यामुळे लोकाभिमान झाले आणि मग तालुक्यामध्ये कार्यकर्ते यांच्याबरोबर जायला लागले. तर मला तालुक्याचं अध्यक्ष केलं माझी खासदारांनी, नाना नवलेंनी. नाना नवले. नाना नवलेंनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष केलं. अध्यक्ष 87 साली झाल्यानंतर मी 92पर्यंत अध्यक्षपद भूषवलं. अच्छा. नंतर मग मला संजय गांधी कमिटी दिली. संजय गांधी कमिटीवर काम केलं आणि असं करत असताना मग माझे वडील गेले. वडिलांचे 13व्याला आले नाना नवले आणि मला नेमकं निवडणुकीचं वार होतं. अच्छा. तर मी वडिलांचं 13वा करून घरी गेले आणि माणूस आला न्यायला की तुम्हाला बोलवले नाना मीटिंगला घोटावडे फाट्यावर सभागृहात. गेल्यावरती ते नानांनी माझ्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि माझं नाव जाहीर केलं की जिल्हा परिषदेला ह्या सदस्य म्हणून द्यायचं. ओ, अच्छा अच्छा अच्छा. आणि मग मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून दिले. तर माझ्याबरोबर 2 पंचायत समिती सदस्य होते. दोघंही जेंट्स होते आणि एकच महिलांनी होते. तर ते दोघंही पडले पण मी निवडून आले. अरे वा वा वा. निवडून आल्यावर सगळेजण म्हणले की माहेरची साडी मिळाली त्यांना. माहेर त्यांचं होतं जवळ. ते मतदानाला होतं त्यामुळं माहेरची साडी मिळाली. मग जिल्हा परिषदेला निवडून गेल्यानंतर वर्षाला पद होतं. ओके. महिला बालकल्याणचं जिल्हा परिषद अध्यक्ष असं वर्षाला पद होतं. मग ते 2 वर्ष गेली. 3ऱ्या वर्षाला मला मिळालं. ओके. मला मिळालं तर 3 वर्ष सलग मिळालं. अरे वा, 3 वर्षच म्हणजे खूप सलग छान. मिळाली. म्हणजे शेवटचे 5 वर्षासाठी 3 वर्ष मिळाली मला. बर. आणि मग 99ला महिला बालकल्याणचं सभापती पद दिलं आणि सभापती पद दिल्यानंतर 99, 2000 आणि 2001 पर्यंत मी काम केलं. अच्छा अच्छा. मग काम करत असताना त्याच वेळेस नेमके ना अंगणवाड्यांना एकात्मिक विकास प्रकल्प सुरू झाला. बालविकास एकात्मिक प्रकल्प सुरू झाला. तर मग अंगणवाड्यांसाठी नियुक्ती करण्यासाठी महिला बालकल्याणचे सभापती, BDO आणि डॉक्टर ही त्रिसूत्री समिती. मग आम्ही गावागावातनं तालुक्यात गेल्यानंतर ज्या अंगणवाड्या किंवा ज्या इच्छुक महिला आहेत ज्यांनी बालवाड्या चालवल्या
त्यांना 7वी पास झालेल्यांना संधी दिली. ज्या बसतच नव्हत्या त्यांना निकष लावून मग ओबीसी, परित्यक्ता आणि असं शिक्षण याच्यावर मार्क देऊन 5-5 मार्कांनी मग त्यांची निवड केली. मग तर मी खूप आभारी आहे की तुम्ही 2 धन्यवाद. चांगले हिरे घडवलेले आहात. आभारी आहे. नमस्ते. चला.